नमस्कार. नवदीप कर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 17 आपण 4 एप्रिल 2026 रोजी घेतलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आपण विचारलेले होते याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढची जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत लवकरात लवकर पोहोचेल. प्रश्न क्रमांक पहिला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जाते? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलेला आहे तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. UNDP मार्फत प्रकाशित केले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे नियंत्रक व महालेखाकार परीक्षक म्हणजेच CAG कोण नियुक्त करतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय हरित लवाद NGT कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2010. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील बोर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्धा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, फिफा या संघटनेचा संबंध कोणत्या खेळासंबंधित आहे? तर योग्य पर्याय आहे बी, फुटबॉल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरणाचे पुढचे 5 प्रश्न. नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे, गर्विष्ठ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो पुस्तक वाचून झाला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्तमानपूर्ण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, शिक्षकाने विद्यार्थ्यांना धडा शिकवला या वाक्यातील कर्ता कोण? तर पर्याय क्रमांक ए, शिक्षकाने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, गंभीरता हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, धाडस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साहस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, कलिंग युद्ध कोणामध्ये झाले? कलिंग युद्ध. तर योग्य पर्याय आहे बी, अशोक व कलिंग यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, गदर चळवळ कोणत्या देशातून सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, दिल्ली सल्तनतचा सर्वात शक्तिशाली शासक कोण मानला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलाउद्दीन खिलजी हे दिल्ली सल्तनतचा सर्वाधिक शक्तिशाली शासक होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा कोणत्या वर्षी झाला? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे 1674, 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, इंडियन असोसिएशन कोणी स्थापन केले? तर पर्याय क्रमांक ए, सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1876 मध्ये यांनी संघटना स्थापन केली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, ग्रीनलँड कोणत्या देशाच्या अधिपत्याखाली आहे? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे, डेन्मार्क. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लंबगोल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, एस्ट्युरी म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नदीचे समुद्रात मिळणारे मुख, त्याला एस्ट्युरी म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वाधिक पर्जन्य कुठे पडतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जगातील म्हटलेलं आहे तर मावसिन राम, मेघालय भारतमध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, ज्वालामुखीचे 3 प्रकार कोणते? तर पर्याय क्रमांक ए, सक्रिय, सुप्त आणि मृत असे हे 3 प्रकार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहे? राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे विचारलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाग 4 मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकसभा अध्यक्ष. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, निवडणूक आयोग किती सदस्यांचा असतो? तर पर्याय क्रमांक सी, 3. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, राज्यघटना ही कोणत्या प्रकारचा कायदा आहे? तर पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे, सर्वोच्च. त्यानंतर आहे
25वा प्रश्न, वित्त विधेयक कुठे सादर केले जाते सर्वात प्रथम? तर लोकसभेमध्ये, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसभा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? तर फिमर. पर्याय क्रमांक ए, मांडीचे हाड आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, गतीचे एसआय एकक म्हणजेच पर्याय क्रमांक ए, मीटर पर सेकंद मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक बी, अॅमीटर हे वापरतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, CO2 वायूचा वापर कशासाठी होतो? खालील प्रश्न ऑप्शन पैकी पर्यायापैकी, तर पर्याय क्रमांक बी, प्रकाश संश्लेषणासाठी होतो. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न क्रमांक 30, मानवी रक्ताचा पीएच साधारणतः किती असतो? तर पर्याय क्रमांक सी, 7.4. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या पेपर मधले आपण घेतलेले 30 प्रश्न. या प्रश्नाबद्दल, पर्यायाबद्दल किंवा प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जाता जाता अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत जी काही नवीन अपडेटेड व्हिडिओ आहेत लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.